आपल्याला राजकारणामधलं काहीच कळत नाही असं म्हणणारे मनोज जरांगे पाटील आता बेरजेचं राजकारण करण्यासाठी राजकारण्यांना साथ द्यायला लागलेले आहे. बच्चू कडू यांचा शिवसेनेत प्रवेश आणि कडूंचा जो प्रहार आहे, तो जो आसूड आहे, तो आता एकनाथ शिंदे यांच्या हाती दिला गेलेला आहे आणि त्यासाठी मध्यस्थी केलेली आहे मनोज जरांगे यांनी. एका प्रतिष्ठित दैनिकाने आज पहिल्या पानावर त्यासंबंधी वृत्त प्रकाशित केलेलं आहे आणि त्यासंबंधी आपण थेट विश्लेषण करणार आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्या वेळेला धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतल्यानंतर दरम्यानच्या काळामध्ये वारंवार त्यांच्यासह व्यासपीठावर दिसायला लागलेले आहेत. दुसरीकडे मराठा सरदार एकनाथ शिंदे देखील कामाला लागलेले आहेत आणि त्या राजकारणाचे एकूण अंतरंग काय आहेत याविषयी आपण बोलणार आहोत. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. एक तटस्थ भूमिकेतून स्वतंत्र पत्रकारिता म्हणून सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण चर्चा करत असतो. हे बघा, काल विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध झाली. बच्चू कडू प्रहार जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि मूळचे शिवसैनिक यांनी शिवसेनेचा भगवा एकनाथ शिंदे यांच्या मार्फत आपल्या खांद्यावर आता घेतलेला आहे. आता झेंडा बदललेला असला तरी अजेंडा मात्र तोच, अशी भलामण करण्याचा प्रयत्न देखील त्यांनी केलेला आहे. म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतमालाला हमी भाव, दिव्यांगांचे प्रश्न, आदिवासी समाजाचे प्रश्न, गोरगरिबांचं कल्याण, विधवा महिलांचे प्रश्न, हे सगळे आपण मांडणार आहोतच. पण ते मांडत असताना एक सामाजिक संघटना म्हणून मांडणार आहोत आणि त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांची शिवसेना अधिक बळकट कशी होईल यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत, असा शब्द बच्चू कडू यांनी दिलेला आहे. आणि मग बच्चू कडू यांनी असा शब्द एकनाथ शिंदे यांना दिलाच पाहिजे, तो जाहीरपणे दिला पाहिजे. यासाठी कोण मध्यस्थी करायला पुढे आले? म्हणजे ती जी शिष्टाई आहे, ती शिष्टाई केलेली आहे मनोज जरांगे पाटील यांनी. लोकसत्ता अतिशय प्रतिष्ठित दैनिक पहिल्या पानावर बातमी छापलेली आहे. कडूंच्या विलिनीकरणा जरांगे यांची साथ. आता उदय सामंत हे मनोज जरांगे पाटील यांना अधूनमधून कधी कधी मित्रप्रेमापोटी असे भेटत असतात. म्हणजे बघा, ज्या वेळेला राधाकृष्ण विखे पाटील मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष झाले आणि मुंबईचं आंदोलन त्यांनी हाताळलं, त्यानंतर एकही मंत्री एक आंतरवाली सराटीला आलेला नव्हता. तो पहिला मंत्री आला, ते त्यांचं नाव आहे उदय सामंत. आणि उदय सामंत याच्या आधी अनेकदा कधी शहागडच्या छत्रपती भवनवर आले आणि काल त्यांनी आंतरवाली सराटीमध्ये जाऊन एक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. हे एकूण जे चाललेलं आहे, त्याच्यानंतर कडू यांचा प्रवेश झाला. आता जरांगे आणि बच्चू कडू यांचं काय नातं? सामाजिक दृष्ट्या नातं आहे. ज्या वेळेला मराठा आरक्षणाचं आंदोलन मार्गी लागल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलं, विजयादशमीच्या मेळाव्यामध्ये जाहीर केलं, अनेकदा त्यांनी जाहीर केलं आणि त्याप्रमाणे त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न, सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे, 7/12 कोरा झाला पाहिजे, हे असे मुद्दे घेतले. इकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, विधवा महिलांचे प्रश्न आहेत, पोरांचे लग्न जमत नाहीयेत, बेरोजगारी आहे, बी बियाण्यांचे प्रश्न आहे, अनेक प्रश्न आहेत. आणि त्या प्रश्नांमुळे आयुष्य जळणारे जे शेतकरी आणि नैराश्यापोटी जे स्वतःला जाळून घेतात, फासावर लटकवतात, अशांसाठी लढा आता उभारायचा म्हणून आंतरवाली सराटीमध्ये सर्व शेतकरी संघटना आणि त्यांच्या नेत्यांची, पदाधिकाऱ्यांची मनोज जरांगे पाटील यांनी बैठक आयोजित केली होती. त्याच वेळेला बच्चू कडू यांनी विदर्भामध्ये सरसकट कर्जमाफीसाठी आंदोलन छेडलं, उपोषण सुरू केलं. प्रतिसाद अतिशय प्रचंड मिळाला. मग शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी असतील, त्याच्यानंतर अजित नवले असतील, वेगवेगळे शेतकरी संघटनेचे नेते
हे बच्चू कडू यांच्या आंदोलनामध्ये सहभागी झाले. मनोज जरांगे पाटील देखील या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी थेट विदर्भामध्ये गेले आणि सगळ्यांना त्यांनी व्यवस्थितपणे संबोधित केलं. त्याच्यानंतर त्यांनी आंतरवाली सराटीमध्ये जी बैठक आयोजित केली होती ती रद्द केली. हे काय, आता बच्चू कडू हे तसं तोंड सूप घेणार आहे, आक्रमक टीका करणार आहे. भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व महाराष्ट्रातले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कसे जाती जातीमध्ये फूट पाडतात, कसं राजकारण करतात, ते सगळ्यात मोठे आका कसे आहेत, वेगवेगळ्या शब्दांमध्ये बच्चू कडू यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्रहार केलेला. आणि मग असा बच्चू कडू जो शेतकऱ्यांचे प्रश्न पोट तिडकीने मांडतो, ज्याचे लाखाच्या वर सदस्य आहेत, सक्रिय सदस्य, असा माणूस जर आपल्याला मिळाला तर आपल्याला देवेंद्र फडणवीस यांनी जे काही आपल्या समोर राजकीय आव्हान निर्माण केलेलं आहे 2029च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून, त्यामुळे आपल्याला आता स्वबळावर लढायचं आहे. मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला एक तर मुख्यमंत्री म्हणून आपण जे काही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, शासन आपल्या दारी अनेक योजना आपण त्यावेळेला अंमलात आणल्या आणि त्यामुळं कसा प्रचंड असा विजय महायुतीला मिळाला हे सांगायला कुठंही एकनाथ शिंदे कमी पडत नाहीत आणि ते बिनदिक्कतपणे व्यवस्थितपणे सांगत असतात. आता शेतकऱ्यांना कर्जमाफी, आता ती प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेली समिती, त्यांनी तो अहवाल सादर केलेला आहे आणि ती 2 लाखाची कर्जमाफी जाहीर झालेली आहे. त्याचं श्रेय आता देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा आपल्याला अधिक मिळालं पाहिजे आणि त्या दृष्टीने कडू यांची सोबत ही अतिशय आवश्यक आहे आणि म्हणून त्यांना आपल्या शिवसेनेत त्यांनी प्रवेश दिलेला आहे. दुसरीकडे काय झालं बघा, मनोज जरांगे यांचं का महत्व आहे याच्यामध्ये. ज्या वेळेला लोकसभेच्या निवडणुका झाल्या, मराठवाड्यामध्ये भारतीय जनता पार्टीला काही स्थान मिळालं नाही. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे संदीपान भुमरे हे मात्र खासदार झाले छत्रपती संभाजीनगर या लोकसभा मतदारसंघातून आणि जरांगे फॅक्टरची मोठी साथ त्यांना लाभली. कारण संदीपान भुमरे हे मामा 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 असं जरांगे वारंवार करत होते आणि ते त्याप्रमाणे ते वागले आणि भुमरे यांना त्यांनी निवडून आणलं असं बोललं जातंय आणि ते अनेक प्रमाणात खरं देखील आहे. त्याचबरोबर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील जरांगे फॅक्टरची छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अतिशय चांगली मदत झालेली आहे. हे सगळं लक्षात घेतं. आणि मग दुसरीकडे आता काय झालेलं आहे, जसं विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान अनेक फलक लागले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रामा इंटरनॅशनल या पंचतारांकित की 7 तारांकित हॉटेलमध्ये ज्या वेळेला होते त्या निवडणुकीच्या दरम्यान, त्यावेळेला बाहेर फलक लागलेले होते की शिंदे सरकार मराठा सरकार वगैरे असे ते बोर्ड होते. आणि मुळात म्हणजे एक लक्षात घ्या, ज्या वेळेला आंतरवाली सराटीमध्ये हरिपाठ म्हणणाऱ्या महिलांची डोकी फोडली पोलिसांनी, मनोज जरांगे पाटील यांना बळजबरीने उचलून त्यांच्यावर उपचार करणे, उपोषण त्यांचं चालू होतं, या नावाखाली जे काही करण्यात आलं, जो लाठीमार करण्यात आला, त्या सगळ्या लाठ्यांचा प्रसाद जसा महिलांना मिळाला आणि त्याची परतफेड करण्यासाठी जरांगे पाटील अतिशय आक्रमक झाले आणि त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना अक्षरशः एकेरी शब्दामध्ये उल्लेख करून टार्गेट केलं. अगदी आजपर्यंत तेच करतात. आता राधाकृष्ण विखे पाटील यांनी घोषणा केल्या, तो हैदराबाद गॅझेटचा त्यांनी तो GR हातात ठेवला, परंतु प्रत्यक्षात काय काम आहे? गावागावामध्ये किती कुणबी प्रमाणपत्र दिलेले, काय चाललेलं आहे, अधिकारी कसं खोडसाळपणा करतात, आकडे जे घोषित केले जातात ते उलटपालट असतात. हे सगळे प्रश्न जरांगे पाटील आता उपस्थित करायला लागलेले आहेत. आणि इतकंच नाही तर आता राधाकृष्ण विखे यांनी सरळ त्या अध्यक्षपदाचा राजीनामा त्यांनी द्यावा, त्यांनी बाजूला व्हावं आणि स्वतंत्र कुणबी मंत्रालय हे स्थापन केलं जावं अशी आता त्यांनी मागणी केली. मग एकनाथ शिंदे ज्या वेळेला मुख्यमंत्री होते, ज्या वेळेला ते वाशीला त्या शिवाजी चौकामध्ये ज्याप्रमाणे ते GR त्यांनी हातात ठेवला होता, त्याच्या आधी ती संदीप शिंदे समिती नेमली, या समितीच्या अधिकार कक्षा वाढवली,
त्यांचा स्कोप जो आहे तो वाढवला आणि तो जी आर हातात ठेवला. सरसकट वगैरे बरेचसे शब्दावरून उथल पुथल त्यावेळेला झालेली आहे. मग संदीप शिंदे समितीला मुदत वाढ देणं हे चाललेलं आहे. मग इतके लाख प्रमाणपत्र, 57 लाख प्रमाणपत्र किंवा इतक्या नोंदी सापडल्या, प्रमाणपत्र किती दिले, याच्यावरून बरंचसं काही झालं. दुसरीकडे जी राजकीय दृष्ट्या पंचायत झाली ती देवेंद्र फडणवीस, की ओबीसी आमच्या डीएनए मध्ये असं ते म्हटले. आणि मग त्याप्रमाणे त्यांनी राजकारण जाहीरपणे सुरू केलं आणि सगळ्या ओबीसी महामंडळ वगैरे अनेक गोष्टी त्यांनी केल्या, जेवढ्या करता येतील तेवढ्या त्यांनी केल्या. अनेक महामंडळांची त्यांनी निर्मिती केली. 30-35 महामंडळ त्यांनी निर्माण केले. प्रत्येक जातीला डोळ्यासमोर ठेवून ते वाटप केलं. आता धनंजय मुंडे यांच्यावर जे आरोप आहेत वाल्मिक टोळीला पोचल्याचं आणि संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येच्या संदर्भात, म्हणजे धनंजय मुंडे यांना सहआरोपी केलं जावं अशी मागणी टिपेला गेलेली. आणि मग आता कुठेतरी राजकीय नीतिमत्ता म्हणून राजीनामा बऱ्या बोलाने द्या असं देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना त्यावेळेला सांगितलं होतं, प्रफुल्ल पटेलांना त्यावेळेला सांगितलं होतं, सुनील तटकरे यांना सांगितलं होतं, धनंजय मुंडे यांना सांगितलं होतं. जर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला नाही तर मी राज्यपालांच्या मार्फत त्यांना बडतर्फ करेन असं सांगितलं. त्याच्यानंतर मग तो राजीनामा झाला. मग आता आज काय परिस्थिती दरम्यानच्या काळामध्ये, ज्या ज्या वेळेला आध्यात्मिक मेळावे भरतात वेगवेगळ्या गडावर, गहिनीनाथ गड आहे, भगवान गड आहे, याच्यावर भरतात, त्यावेळेला धनंजय मुंडे व्यासपीठावर असतात. आणि मग तिथे एखादा मागणी करतो देवेंद्र फडणवीस यांच्याकडे की धनंजय मुंडे यांना धनुभाऊला मंत्री करा. मग देवेंद्र फडणवीस देखील मिश्किल हास्य करतात आणि धनुभाऊ अशा प्रकारे बोलतात. टाळ्यांचा गजर त्यावेळेला होतो. हे काय चाललेलं आहे? जसं आपण सुरुवातीला म्हणलं की राजकारणाचे अंतरंग किती खोलवर गेलेले ते बघा. आपल्याला कुणाची बाजू घ्यायची नाही. हे आपण जे बोलतोय ते तटस्थ भूमिकेतून बोलतोय, हे लक्षात घ्या. आणि मग हे महाराष्ट्राचं मोठं दुर्दैव आहे. जातीपातीचं राजकारण करायचं, ते प्रश्न तसे धगधगत ठेवायचे, त्या नेत्यांना आपल्या दावणीला बांधायचं, राजकारण पुढे न्यायचं, आणि त्यामुळे मूळ जे प्रश्न ते सुटतात का, हाच गहन प्रश्न आहे. आणि आज 1 मेच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा देत असताना हा अतिशय ज्वलंत असा मुद्दा मी आपल्या समोर ठेवलेला आहे. खूप खूप धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.